नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्नड यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी चवीला एकदम चविष्ट लागणारी उपवासाची कुरडई बनवलेली आहे आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये पण खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम चव लागते. आणि तुम्हाला जेव्हा फराळाचं बनवण्यासाठी वेळ कमी असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीनं ह्या कुरडईचा आपण असा चिवडा बनवू शकतो. आणि तुम्हाला जेव्हा प्रवासासाठी पण जायचं असेल उपवासाच्या दिवशी, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही असा जर चिवडा खाल्ला ना, तर तुमचं फराळ केल्याचं पण फील येईल आणि तुम्हाला भूक पण लागणार नाही. तर या पद्धतीने आपण असा चिवडा बनवलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. कुरडई आपण तळून घेतलेली आहे, त्यामध्ये काजू, खोबरं, शेंगदाणे आणि मिरची घालून याचा एकदम फास्ट 5 मिनिटामध्ये आपण हा चिवडा बनवू शकतो. खूप घाईमध्ये तुम्ही फराळाचं बनवू शकता. तर आता आपण रेसिपीला तर सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही कुरडई बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकणारी कुरडई आहे ही. उन्हाळी रेसिपीमधली आपली ही 5वी रेसिपी आहे. तर आता आपण 2 किलो बटाटे आहेत ते कुकरमध्ये उकडायला ठेवलेले आहेत. आणि आता आपण 1 ते 1.5 वाटी भगर घेतलेली आहे, तर तीसुद्धा स्वच्छ धुवून आपण 3 ते 4 शिट्ट्या कुकरमध्ये करून घेणार आहेत. आपले बटाटे उकडलेले आहेत. आता आपण बटाट्याची सालं काढून घेणार आहेत. तर बटाटे गरम असतानाच आपण लगेच पुरणाच्या जाळीतून त्याला काढून घेणार आहेत, म्हणजे पटकन बटाटे मॅश होतात. तर आता आपण हे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. प्रमाण 2 किलो बटाट्यासाठी आपण 1 ते 1.5 वाटी म्हणजे पाव किलो जवळपास भगर घेतलेली आहे. पुरणाच्या जाळीतून काढण्यासाठी तुम्ही असं वरती तांब्या किंवा असं गंज घेऊ शकता, म्हणजे आपले बटाटे जे आहेत ना पटकन खाली प्रेस होण्यासाठी मदत होते. तर हे पहा, आपण आता बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. आता आपण एका टोपल्यामध्ये काढून घेतलेले आहेत बटाटे. आणि आपली भगरसुद्धा आता शिजलेली आहे, तिलासुद्धा आपण थोडंसं मॅश करून घेणार आहे, कारण आपण कुरडई बनवणार आहे. मग त्याच्यामध्ये जर एखादी दुसरी गाठ जर आली, कुरडई बनवता येणार नाही. त्यामुळे आपण हे भगरीचा भात जो आहे ना, तर तो सुद्धा मॅश करून घेत आहे पुरणाच्या चाळणीमधून. तर आता आपण दोन्हीही मॅश करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत, कारण हिरवी मिरची जर घातली तर कुरडई बनवताना अटकण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण आता 2 चमचे जवळपास सैंधव मीठ घातलेलं आहे, कारण आता आपण ही उपवास स्पेशल कुरडई बनवत असल्यामुळे. आणि आपण आता 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. फक्त एवढं साहित्य घालून आपण ही कुरडई बनवणार आहेत. आता हे पीठ आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचं, हातानं व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि हे मीठ आणि तिखट पण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि टिकण्यासाठी तर 1 ते 1.5 वर्ष आरामात ही कुरडई टिकते. त्यामुळं तुम्ही यावर्षी नक्की ही कुरडई ट्राय करा. आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्या कुरडया पाडून घेत आहेत. तर तुम्ही पाहू शकता आरामात ह्याची कुरडई तयार होते. आता आपण हे सोऱ्यामध्ये भरलेलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला, खूप सोपं जातं याची कुरडई पाडण्यासाठी पण. तर हे पहा, अशा पद्धतीने याच्या कुरडया पाडून घ्यायच्या. आणि याला 2 दिवस वाळवलं तरीही चालतं, कारण 2 दिवस जर वाळवलं ना, तर आरामात 1 ते 2 वर्ष आरामात ह्या कुरडया टिकतात. तर हे पहा, या पद्धतीनं प्रमाण जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर आता 2 किलो बटाटे आणि पाव किलो भगरीमध्ये आपल्या 30 ते 35 कुरडया झाल्या होत्या. तुम्हाला कुरडया किती हव्या आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता. तर आता आपण ह्या 2 दिवस वाळवून घेतलेल्या कुरडया पहा, अशा तयार झालेल्या आहेत आणि चवीला खूप अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्ही यावर्षी नक्की या कुरडया ट्राय करा. आणि आता आपण ह्याचा चिवडा बनवण्यासाठी आता ह्या आपण अशा तळून घेतलेल्या आहेत. मस्त 5 मिनिटामध्ये ह्याचा चिवडा तयार होतो आणि खायला एकदम खमंग आणि कुरकुरीत लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. आणि अशाच उन्हाळी वाळवण रेसिपी आपण प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, तिथे जाऊन पण तुम्हाला जी हवी ती रेसिपी पाहू शकता आणि बनवू शकता. तर आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे. चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही उन्हाळी वाळवण रेसिपीमधली कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.